ते म्हणतात काय काय विकलं जातं, तर हिरे माणके हे टोपल्यांमध्ये विकले जातात, हत्ती उंट विकले जातात. बाजारला जायचं असेल तर एक दिवस गर्दीतनं काढावं लागेल, एवढी गर्दी असते. जास्तीत जास्त 25 वर्ष झालेली असेल. 200 वर्ष वगैरे कुठलंही मंदिर बांधलं जात नाही. कोणी त्याला एक एक शिल्प कोरलं यांची नावच नाही रे. एवढं लोकांनी केलं, त्याचं एक क्रेडिटही घेतलेलं नाही. कारण ती सेवा, मी पुन्हा तेच करतोय की सत्व ओततायत ते स्वतःच. पूजा संपते तोपर्यंत तो जो स्तंभ होता तो कडाडला आणि त्यातनं शिवशंकर बाहेर आले आणि त्यांनी विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली. कारण तुम्ही खरं बोललात, त्यांना वरदान दिलं की आजपासून तुमची पूजा सर्वत्र होतील, म्हणून विष्णूची शिल्प तुला जास्त दिसतात सगळीकडे. फक्त एकच आहे की मंदिराला भेट दिल्यानंतर फक्त नमस्कार करून निघू नका. ते मंदिर कसं बांधलं आहे आणि त्या मंदिराची किती भव्यता आहे बघा. तर अमुक आपण आता बरंच काही बोललो, अध्यात्म तर बोललोच, शिल्पांविषयी बोललो. आता मला थोडंसं ट्रिकी विचारावं असं वाटेल की जे मला गूढ वाटतात अशा गोष्टी, की पद्मनाभन जे टेम्पल आहे तर त्याच्याविषयी खूप गूढ गोष्टी सांगितल्या जातात की त्याचं तळघर आहे आणि त्यात ते 7 दरवाजे का 6 दरवाजे काहीतरी उघडलेले आहेत आणि तो एक दरवाजा नाही उघडलाय कारण की तो जर उघडला तर मग काय त्यात सर्प आहे, नाहीतर काय प्रलयच येईल. तर मग तुला तर ह्या बाबतीत जास्त माहिती असेल, तर तुला काय वाटतंय प्लीज आम्हाला सांग. बऱ्याच मंदिरांना अशी तळघरं असतात. या तळघरात काय केलं जातं तर त्या तळघरामध्ये सामान साठवण्याची जागा असते. मग हे सामान देवाची वस्त्रांपासनं तर देवाचे जे अलंकार आहेत त्या अलंकारांपर्यंत असतात. बऱ्याच वेळेस आपल्याकडे बघितलं गेलं तर अगदी मूर्ती गर्भगृहात जाऊन सुद्धा मूर्तीचे मुकुट किंवा मूर्तीचे अलंकार चोरीला गेलेले आहेत. तर मग तळघरात जाऊन लोक का घेणार नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं केलं जातं की त्यांना काही चक्र किंवा त्यांना काही यंत्र लावून त्यांना लॉक केलं जातं आतमध्ये त्या खोलीमध्ये आणि मग सांगितलं जातं की हे जर उघडलं तर आज सर्प आहेत आणि जो उघडेल त्याचा संपूर्ण वंश नष्ट होऊन जाईल. बाकीचे जे तुम्ही उघडलेले बघितलेत दरवाजे पद्मनाभ स्वामीचे, प्रत्येक दरवाजावर तुम्हाला काही ना काहीतरी कोरलेलं दिसत होतं. प्रत्येक दरवाजाच्या आत म्हणजे आज जी खोली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धनच सापडलेलं आहे. पुण्यात पण अशी अनेक मंदिरं आहेत ज्यामध्ये तुम्हाला तळघर दिसतं. अनेक नाही, खरं तर खूप कमी आहेत, माफ करा. एकच मंदिर आहे ज्याच्या खाली तळघर दिसतं आणि ते आणखीन विशेष मंदिर आहे. सोमवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपती, त्रिशुंड गणेश मोरेश्वर मंदिर आहे ते मंदिर आहे. किंवा तुम्ही आणखीन कुठल्याही तळघरात गेलात आणि त्यांना विचारलात तर तळघरात काय आहे तर तुम्हाला ते पटकन सांगतात की तळघरात आमची गोष्टी साठवण्याची जागा आहे. पण अशी मोठी मंदिरं की ज्या मंदिरांमध्ये अनेक वेळेला सोनं दान होतं, अनेक वेळेला मोठे मोठे भक्त येऊन मुकुटच नाही तर संपूर्ण मूर्तीच दान देतात. म्हणजे हम्पीला कृष्णदेवरायाने तिरुपतीसाठी सोन्याची स्वतःची मूर्ती दान केलेली आहे, तो आणि त्याच्या 2 बायका, अशी मूर्ती दान केलेली. तर हेच समजा जर दान देत असतील एवढं मोठं मोठं ते आणि जड मूर्ती असतं, त्यातनं पोखळ नसतात आता आपण करतो तशा, तर तेच सगळं दान असतं. तर त्याचं संरक्षण राहावं म्हणून अनेक वेळेला असं सांगितलं असतं, असं ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं. अगदी मंदिर तोडू नये म्हणून सुद्धा राजाने जे ताम्रपट केलेले असतात त्यातही तो हेच सांगतो की जर हे तोडलं तर त्याचा नपुंसक होईल तो जो कोणी असेल तो, किंवा त्याचा वंशाचा पूर्णपणे नाश होईल. रावणाने ज्यावेळेस हे उचललं होतं त्यावेळेस शिवाने त्याला शाप दिला होता की तुझा वंश संपूर्णपणे नष्ट होईल. तो शाप कसा कळतो, रामेश्वर लेणं मी परत म्हटलं वेरूळचं, त्याचं जे असं अख्खं त्याने उचललंय तर त्याच्या डोक्यावरती गाढवाची प्रतिमा काढलेली आहे. तर तो शाप आहे त्याला मिळालेला. तर ताम्रपटात अनेक राजे ताम्रपटात लिहितात की ही दान दिलेली जमीन सुद्धा कोणी क्लेम केली तर त्याला काय होईल वगैरे वगैरे. त्यामुळे ते अशा ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं असतं. आता पद्मनाभ स्वामींच्या मंदिरामध्ये मी स्वतः खाली गेलेलो नाही आणि मी ते पूर्णपणे त्याला हे का ते का हे बघितलेलं नाही, तर मी त्याच्यावर आणखीन काही बोलणं हे चुकीचं ठरेल. पण अशा अनेक मंदिरांमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की त्या तळघरांमध्ये आणि सांगितलंही असतं की असं असं करायचं नाही. अगदी या मंदिरामध्ये सुद्धा आहे, त्रिशुंड मंदिरामध्ये. मग आता आपला उल्लेख आलाच आहे त्रिशुंड मंदिराचा, तर त्याची काय हिस्ट्री आहे आणि त्याचं पण बरीच रहस्य आहेत. म्हणजे गणपतीच्या मूर्तीच्या बाबतीत पण बहुतेक पुण्यातलं वेरूळ म्हणावं लागेल असं ते मंदिर आहे. मी अनेक वेळा तिथं लोकांना घेऊन जात असतो, दाखवत असतो, ते मंदिर समजवत असतो की आपलं जो भारताच्या सगळ्या गोष्टी प्राचीन
त्यानंतर मध्ययुगीन आणि अर्वाचीन म्हणजे इतिहास, हे सगळं त्या एका मंदिरावर कोरलेलं आपल्याला दिसतं. अत्यंत सुबक असं कोरलेलं दिसतं. पुन्हा कैलासासारखंच मी त्या मंदिराचं वर्णन करतो. गेल्या गेल्या डोळ्यासमोर तुम्हाला सगळी शिल्प दिसतात. सगळ्यात वरती शेषशाही विष्णू आहेत, एकदम वरची पट्टी. त्यानंतर उजव्या बाजूला ज्या प्रतिमा आहेत त्या इकडं ज्या प्रतिमा आहेत त्यांनी तंबोरे धारण केलेले प्रतिमा आहेत. मध्ये तुम्हाला गणपती दिसतो, त्यानंतर यक्ष दिसतात, किन्नर दिसतात, गंधर्व दिसतात. खाली थोडंसं उतरला तर तुम्हाला तिथं पिसारा फुलवलेला मोर दिसतो. त्याच्या बाजूला पिसारा नसलेला म्हणजे खाली पाडलेला मोर दिसतो. 3 माकड दिसतात. त्यानंतर तुला गजलक्ष्मी दिसते. आता गजलक्ष्मी सांगितले, तिच्या आजूबाजूला 2 साधू योगी दिसतात. हे मंदिर जे आहे हे मंदिर 1754 साली बांधायला सुरुवात झाली पुण्यामध्ये, ज्यावेळेस नानासाहेब पेशवे होते. हे मंदिर बांधलं आहे गोसावींनी. भीमगिरीजी गोसावी इंदोरवरनं आले आणि हे तो जो सोमवार पेठ जी आहे त्याला आधी गोसावीपुरा म्हणायचे. म्हणून तुम्ही आता जरी सोमवार पेठेत गेला तर अनेक ठिकाणी गोसावींच्या समाधी तुला दिसतात. मागं नागेश्वर नावाचं मंदिर आहे. थोडस मंदिर, या मंदिरावरनं त्या मंदिरावर जातो. पुण्यात आधी 3 नदी व्हायच्या. एक होती मुळा, दुसरी मुठा आणि तिसरी नागझरी. त्रिवेणी व्हायची ती. एकनाथ महाराजांच्या गाथेतही उल्लेख आहे की नागेंद्री त्रिवेणी रूपे वाहत असे, असं. पुण्येश्वर महादेव दक्षिणे पुण्येश्वरो देवो नागेश्वर महादेवो मूळ पीठी नागेंद्री पहावो त्रिवेणी रूपे वाहत असे, अशी ती हे आहे. तर पुण्यात 3 मंदिरं मेन, 4 मंदिरं मेन. एक पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर आणि नागेश्वर. पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर ही 3ही मंदिरं आक्रमणामध्ये तुटली. त्यातलं पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांवर आता धाकला शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला दर्गा आहे. म्हणजे कुठे होती ती मंदिरं, तर ते धाकला शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला दर्गाच्या इथे तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला ते दिसतं. त्यानंतर केदारेश्वर मंदिर कसबा गणपतीच्या बरोबर मागं आहे आणि नागेश्वर मंदिर जे टिकलं ते तिथं अजून आहे. ह्या 3ही मंदिराच्या पिंडींचं दर्शन जर घ्यायचं असेल तर पुरंदरावर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला पन्हाळ्यावर तर दिसतं तुम्हाला, तर तिथं ते दर्शन, मी कदाचित गड चुकत असेल पुरंदर का पन्हाळा, पण तिथं तुम्हाला लाईनीने ते दिसतात. केदारेश्वर, नारायणेश्वर आणि पुण्येश्वर ही 3ही मंदिरं होती. तर त्या एरियामध्ये ती नदी वाहत असल्यामुळे आणि तिथं स्वतः नागेश्वर यादवकालीन मंदिर आहे, विष्णू आहे, म्हणजे तिथली पुण्याची पंचवटी आहे. त्यामुळं गोसावी तिथं स्थिर झाले. नदीकाठी जाऊन तपश्चर्या करणं आणि परत गावाच्या थोडंसं बाहेर राहणं, कारण कसब्याच्या बाहेर हे राहणं, त्यामुळे तिथं गोसावी स्थिर झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे तिथं भीमगिरीजी गोसावींनी ते मंदिर बांधायला सुरुवात केली. 1754 ते 1770 पर्यंत त्या मंदिराचं बांधकाम झालं. कुठलंही मंदिराचं बांधकाम हे साधारणपणे 10 ते 20 वर्ष होतं. महाराष्ट्रातलं काय, भारतातले कुठलीही मंदिरं साधारणपणे जास्तीत जास्त 25 वर्ष झालेली असेल. 200 वर्ष वगैरे कुठलंही मंदिर बांधलं जात नाही. वेरूळचं लेणं 90 फूट खाली खोदत आले, दगड कोरत आलेत. तो कोरणं कसं तेही सांगतो. मोठा कातळ असतो, त्या कातळात छोटे चौकोनी छिद्र केली जातात, चौकोनी छिद्र, आणि त्याच्यामध्ये लाकूड टाकलं जातं. त्याला रोज पाणी टाकायचं, ते लाकूड फुगतं. फुगल्यानंतर तो दगड फुटतो. अक्षरशः तुम्हाला दिसेल की एखाद्या मशीनने कापला गेलाय असा तो पूर्ण कापला जातो. आणि मग असं छोटं कापत दगड बाहेर काढत काढत ते केलेलं आहे. हे 20 वर्षात करायचं असतं. शेवटी राजा जो आहे तो पॅट्रोनेज देतो, तो पैसे देतो. तो म्हणतो माझ्याच वेळेस हे पूर्ण झालं पाहिजे ना. 200 वर्षांनंतर माझा वंश असेल नसेल काही माहिती नाही मला, त्यावेळेस कशाला. म्हणून त्याच्याच इलाक्यामध्ये सगळी बांधली गेलेली आहेत मंदिरं. त्यामुळे ते 200 वर्षाचं मंदिर 200 वर्ष सलग बांधत गेलं होतं असं मंदिर आपल्याला सापडत नाही. जर कोणी असं सांगत असेल तर त्यांना म्हणावं की त्याचा पुरावा द्या. ते ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं. एवढ्या वर्षांपर्यंत मंदिर बांधवत राहणं हे असं नसतं. त्यासाठी शिल्प तुम्हाला पैसे द्यावे लागतात. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, त्या कोणार्कच्या सूर्य मंदिराची एक मॅन्युस्क्रिप्ट सापडली. अकाउंटिंग केलंय, अकाउंटिंग दिलेल्या सकट. त्यातलं थोडक्यात एक पटकन उदाहरण देतो. शिल्पी लागतात, सुंदर शिल्पी आहेत. तर त्यांना मदुराईतनं बोलवले होते शिल्पी त्यांनी, आणि ते आले आणि त्यांनी कोरलं. आता शिल्पींचं काम काय, शिल्प कोरायचं आणि स्थपतीकडे घेऊन जायचं की हे कसं झालंय. स्थपतीला आणि स्थापकाला म्हणजे राजाला आवडलं नाही ते. त्यांनी सांगितलं हे नाही लावायचं. म्हणून ते उपोषणाला बसले होते, हंगर स्ट्राईकला बसले होते. किंवा काही लोक ते हे होतं की नाही, मूर्ती होते ते पळवून घेऊन गेले होते, त्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. त्यांनी त्यांना पकडून आणलं. ह्या सगळ्याला खर्च लागला. त्यांना पैसे देणं, पोलिसांना पैसे देणं, म्हणजे खर्च वाढत जातो. मग राजा काही 200 वर्ष पैसे कोण टाकणार आहे, नाही टाकणार एवढं.
खरं. त्यामुळे मॅन्युस्क्रिप्ट बघा, ओके. सरळसोट मंदिराचं कळतं. त्यामुळे ते 20 वर्षात बांधलं गेलेलं मंदिर आहे. मंदिरावर भैरव आहेत, श्री भैरव आहेत, प्रभू श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर स्वतः रुक्मिणी आहे आणि विठ्ठल आहे. तर रुक्मिणीचं तुम्ही वस्त्र बघितली तर राजस्थानी पद्धतीने बांधलेली वस्त्र आहेत. तिची बिंदी असेल, त्या कानातले असतील, हे राजस्थानी पद्धतीचं आहे. त्यामुळे अख्खं मंदिर हे राजस्थानी, माळवा आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र या पद्धतीने बांधलं गेलेलं मंदिर आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं शुक दिसतो, म्हणजे पोपट दिसतो, जो तुम्हाला राजस्थानामध्ये दिसतो. आता सगळ्यात महत्वाचं शिल्प जे आहे ते दर्शनी भागावर जे आहे ते आहे एक गेंडा आहे, 3 माणसं आहेत, 3 माणसांच्या हातात शस्त्र आहे आणि मागं 3 माणसं आहेत त्या गेंड्याच्या. तर ते आहे ते युद्धशिल्प आपण त्याला म्हणतो आणि ते आहे प्लासीच्या लढाईचं. 1700 हे बांधकामाच्याच मध्ये 54 नंतर तुला दिसेल की लढाई झाली ती म्हणजे हैदराबादचा जो निजाम होता, ओरिसाचा जो हा होता सिराजुद्दौला, त्याचं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं तिथं युद्ध झालं आणि त्यावेळेस ते पडलं आणि ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा अंमल आणला म्हणजे काय तर आम्ही सांगतोय आम्ही तुमच्याच माणसाला बसवू, पण आम्ही जे सांगतोय ते नियम लागू होतील. ओके. मी कदाचित नाव चुकत असेल सिराजुद्दौला किंवा असं, पण असं ओरिसाचा तो आसामचा हे होता, बंगाल आसाम हा सगळा जो भाग आहे तो. आता तुला एकशिंगी गेंडा जो आहे तिथं तो दिसत नाही, पुण्यात दिसत नाही कुठंच, हो की नाही, महाराष्ट्रात तर त्याहूनही दिसत नाही. मग तो कुठे दिसतो? तो आसामला दिसतो, तुला बंगालला दिसतो, जिथं त्याचा अंमल होता. मग तुला लक्षात येईल की अरे हे जे 3 आहेत त्यांच्या डोक्यावरच्या ज्या टोप्या आहेत त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या टोप्या आहेत, त्याला तुरेत ईस्ट इंडिया कंपनीचे. त्यांच्या हातात ठासणीच्या बंदूक आहेत, मोठ्या रायफल आहेत आणि तो जो गेंडा आहे त्या गेंड्याचा पाय हा साखळीने बांधलेला आहे. थोडक्यात काय की ईस्ट इंडिया कंपनीने त्या ह्याच्यावर त्यांचा अंमल आणलाय, भारताचा तो भाग पारतंत्र्यात गेला. आणि खाली तुला हत्ती दिसतात, हत्ती तुला पुण्यात महाराष्ट्रात दिसतात, इथं 1-2 हत्ती एकमेकांशी लढतायत. मग तुला भारवाहक यक्ष दिसतील. भारवाहक यक्षांचा एक प्रकार आहे. कुबेर कसा यक्ष आहे आपला, तसाच तो यक्षांचा प्रकार आहे. कुबेराकडे पिशवी असते, मुंगुसाच्या कातड्याची पिशवी असते असं म्हणतात, त्यात तो धन साठवतो. म्हणून मुंगूस दिसल्यावर आपण म्हणतो ना की चला आज धन प्राप्ती होईल, आजचा दिवस. त्याच्यात मुंगुसाच्या कातड्याची त्याच्या हातात पिशवी असते. तो काढताना म्हणावं, कोरताना असं सांगितलंय की मुंगुसाची कातडी असलेली तशी दिसेल अशी ती पिशवी कोरावी असं म्हणतात. तर तसेच ते ढेरपोटे असतात, पण त्यांच्या हातात एक तर घंटा असतात किंवा त्यांच्या हात असे वर असतात. ते संपूर्ण मंदिराचा भार स्वतःवर घेतात खांद्यावर, म्हणून त्यांना म्हणतात भारवाहक यक्ष किंवा कीचक. आता तू विचार कर की मी पुन्हा कैलास मंदिराकडे जाईन किंवा ह्याच मंदिराकडे येईन त्रिशुंड मध्ये. हे भीमगिरीजी गोसावी मी तुला नाव सांगितलं, पण कोणी कोरलं, कोणी त्याला एक एक शिल्प कोरलं यांची नावच नाही रे. आता आपण म्हणतो की माझं असल्यावर माझी सही असली पाहिजे खाली, माझं हे असेल तर क्रेडिट द्या. अगदी आपण इंस्टाग्रामवर फोटो टाकला तरी तू फोटो क्रेडिट का दिलं नाही मला, ते दे ना. एवढं लोकांनी केलं, त्याचं एक क्रेडिटही घेतलेलं नाही. कारण ती सेवा, मी पुन्हा तेच करतोय की सत्व ओततायत ते स्वतःच. अरे तू विचार कर, एक मूर्ती कोरायची आहे देवाची, असं कोरतोयस, हा जरा एक्स्ट्रा त्याच्यावर प्रेशर झालं आणि नाक कोरत असेल तर ते नष्ट होईल, बदलता येणार नाही. किती मेहनतीचं काम आहे. 3 भाग असतात शिल्पींचे. पहिला फक्त आउटलाईन तयार करतो, मग पुढचा आणखी नीट तयार करतो, आणि तिसरा जो एक्स्ट्रीम एक्सपर्ट असतो तो डोळे, त्याचं नाक, त्याचे तोंड, त्याचे अलंकार तयार करणं, हे सगळं तो करत असतो. त्यांना किती काम आहे महत्वाचं, पण त्यांचं साधं एक नाव नसतं, कुठं मॅन्युस्क्रिप्ट मध्ये पण नसतं. त्यांचं प्रतिनिधित्व भारवाहक यक्ष करत असते मे बी. आपण सहज बोलतो रे, त्या भारवाहक यक्ष फक्त ते तेवढ्यासाठी आहे की मी सगळा भार पकडून ठेवतो. त्यानंतर घंटा दिसतात, व्याल दिसतात, त्यानंतर तुला उजव्या सोंडेचा गणपती दिसतो, त्याच्या खाली तुला श्रीयंत्र दिसतं. अशी यंत्र 3ही ठिकाणी, कारण यंत्राच्या खालनं ती एनर्जी घेऊन तुम्ही जायचं. खाली कीर्तिमुख आहे, कीर्तिमुखावर पाय ठेवून, किंवा आता
एरवी पाय ठेवून जायचे एकेकाळी, आता लोक पाय ठेवत नाही. आता म्हणतात उमऱ्यावर पाय ठेवून आणि पुढे जावं. मी लोकांना असंच सांगेन की लगेच तुम्ही पाय ठेवून त्याच्यावर आपटून जाऊ नका. जसं तुमच्या परंपरेने आलंय, पाय ठेवून नसेल, काहींना नमस्कार करून असेल, मग पाय ठेवून गेल्याने तो पाप खेचतो आणि पाय ठेवून न गेल्याने तो म्हणतो आता पाय नाही ठेवला मी नाही पाप खेचला. असं नाही, तो पाप खेचतच असतो, त्याचं ते कामच आहे. ओके. त्यामुळे आता जसं आहे तसंच आहे. कारण मला अनुभव आले, मी ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली आणि सांगितलं की प्राचीन काळामध्ये त्यावर पाय ठेवून पुढे जायचे, तर लोक दना पाय ठेवायला लागले त्यावर. तर मी त्यांना म्हटलं असं नका करू, तो तुमचा पाप घेणारच असतो, त्याला ते काम दिलेलं आहे आणि तो खेचतच असतो. सृष्टी संपेपर्यंत कीर्तिमुख जेव्हा जेव्हा आहे, ती एनर्जी त्यामध्ये जेव्हा जेव्हा आहे, तोपर्यंत ते तुमचं पाप खेचत असतं. ते कीर्तिमुख झालं की तुम्ही पुढं सभामंडपात येतात. सभामंडपामध्ये समोर तुम्हाला पुन्हा गजलक्ष्मी दिसते, बाजूला 2 द्वारपाल दिसतात. इथंही स्वतः द्वारपाल आहेत, एकावर वज्रलेप केलेला आहे. पण यांच्या जर बघशील तर यांनी पगड्या घातल्यात, पुणेरी पगड्या, फेट्यासारखं बांधलंय. टेक्निकली पगडी पण नाही म्हणता येणार, पण अर्ली स्टेज कशी असेल तशी त्यांनी पगडी बांधलेली, राजस्थानी फेटा अशा तुला बांधलेलं नीट दिसेल. थोडं आत गेल्यानंतर मग मी म्हटलं सभामंडपामध्ये तुला 2 द्वारपाल दिसतात आणि पुन्हा द्वारशाखा दिसते आणि मग तो येतो अंतराळामध्ये. आता इथं मजा आहे, कारण तुला गणपती दिसतो गर्भगृहामध्ये. आपण आता अंतराळातलं बघू. अंतराळामध्ये जे द्वारपट्टिका तुला प्रथम दिसते, त्यावर शिव आहेत. त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे ती आहे उमा पार्वती, आणि उजव्या मांडीवर नाहीच पण हातावर अशा त्या इथं बसलेत, ती आहे गंगा. अच्छा. दोघींनी हातात आत्मलिंग धरलेलं आहे. डाव्या बाजूला वाहन आहे ते आहे सिंह, उजव्या बाजूला जे वाहन आहे ते आहे नंदी शिवाचं. खाली तुला व्याघ्रचर्म पांघरलेलं दिसतं आणि त्यावर ते बसलेले दिसतात. गंगा नेहमी डोक्यावर असते, ती कधी इथं येत नाही. गंगावतरणाचं शिल्प फक्त आतापर्यंत आपल्याला वेरूळमध्ये दिसतं की ही चिडते पार्वती, कारण शेवटी दुसरी स्त्री आहे, ती डोक्यावर आहे म्हटल्यावर ती अशी दाखवते की हे काय करताय तुम्ही. आणि तो तिला म्हणतो शिव की अगं काळजी करू नको, मी तुझा पती आहे असं. किंवा ते जन्नू ऋषींची गोष्ट दिसते की त्यांनी गंगा गिळून टाकली होती आणि मग ती कानातनं सोडली, म्हणून तिला जान्हवी म्हणतात गंगेला. तर ते तुम्हाला शिल्प दिसतं, पण ती इथं बसली आहे हे दिसत नाही. ते युनिक शिल्प आहे. आणि 2 बाजूला तुला द्वारपाल नाही तर साधू दिसतात, हठयोगी साधू दिसतात. त्यांची दाढी वाढलेली, त्यांनी जटा हे केल्या आणि ते वर कम्प्लिटली ते पकडून येत सगळं. ती खाली तळघर आहे एक, त्या तळघरात छोट्या छोट्या कड्या आहेत, त्या कड्यांना धरून कसे उभे असतील तसे. त्या तळघराबद्दल सांगतोच मी नंतर. तसे ते साधू आहेत, म्हणजे द्वारपाल नाही तर गोसावी किंवा साधू आहेत जे पूजा करतायत. आता समोर तुला गणपती दिसतोय, तू बरोबर असं वरती बघितलं अंतराळामध्ये तर 3 शिलालेख दिसतात. एक शिलालेख आहे, तो शिलालेख आहे संस्कृत भाषेत, लिपी आहे देवनागरी. दुसराही संस्कृत भाषेत, लिपी देवनागरी. आणि तिसरा आहे तो आहे फारसीमध्ये. ठीक आहे. पहिल्या ह्याच्यात ते म्हणतात की हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे रामेश्वराचं, म्हणजे शिवाचं. दुसऱ्या याच्यामध्ये ते तुम्हाला महिम्न पारम ते वगैरे तो श्लोक दिसतो, मग देवीचा श्लोक दिसतो. आणि मग यत्र योगेश्वर कृष्णा तत्र पार्थ धनुर्धर तत्र श्रीविजय भूतीर, तो जो भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक आहे 18व्या अध्यायातला, तो तुला तिथं दिसतो. पण थोडक्यात हे शिव आणि देवीचं मंदिर असावं असं आपल्याला वाटतं. आणि तिसरा जो शिलालेख सांगतो तो आणखीन इंटरेस्टिंग आहे. त्या शिलालेखामध्ये दिलेली तारीख किंवा त्या साल आणि हे साल हे जवळपास सेम येतं. आणि तो म्हणतो की हे मंदिर आहे गुरुदेव दत्ताचं. तिन्ही शिलालेख म्हणत नाही की ते गणेशाचं मंदिर आहे. मग गणपतीची मूर्ती कधी आली, कशी आली आपल्याला माहित नाही, पण हे शिलालेख तेवढेच जुने आहेत. आता गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर तुला 3 सोंडांची मूर्ती दिसते. त्रिशुंड म्हणजे 3 सोंडांची मूर्ती. ही जगात अतिशय एकमेव असलेली, अतिशय युनिक असलेली, म्हणजे मी तरी पाहिली नाही अशी कुठली. कारण बऱ्याच वेळेस मुख असतात, म्हणजे त्रिमुखी असतं, पंचमुखी असतं, पण मुख एकच आहे पण 3 सोंड आहेत, हे कमी किंवा नाहीच जवळपास. तर ती कशी आहे तर तिला 6 हात आहेत. मग नेहमीप्रमाणे अंकुश पाश वगैरे वगैरे ते सगळे ते आहेतच तिच्या हातात. पण तिच्या डाव्या मांडीवर शक्ती बसलेली आहे त्या मूर्तीच्या. आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला पात्र दिसतं, लाडू. साधारणपणे गणपतीचं जे हे आहे काय नैवेद्य किंवा लाडकं अन्न ते म्हणजे लाडू आहे हा ना. हाथली आहे गुड लड्डू म्हणतो, ते गुळाचे लाडू. आणि मग त्याने मोद भरतो, ते मोदक म्हणतो आपण त्याला. पण मॅक्सिमम तुम्ही कुठल्याही प्राचीन लेण्यांमध्ये जा तिथं तुम्हाला तो असा मोदक दिसत नाही, त्याच्या हातात लाडूच दिसतात गुळाचे. नंतर ते आपल्याला जरा मग तळणीचे पण आले आपल्याकडं, आता चॉकलेटचे पण आले आपल्याकडं असं.
पण 3 सोंड आहेत. बर. मोरावर बसलेला आहे तो मयुरेश्वर आहे. 4 युगांमध्ये गणपती 4 वेगवेगळ्या वाहनांवर दिसतो, अवतरित होतो. त्यातलं द्वापर युगामध्ये तो मोरावर असतो, कलियुगामध्ये तो घोड्यावर असतो, पांढऱ्या शुभ्र. ओके. तर तो मयुरेश्वर आहे. आता 3 सोंड का, ते कस काय अचानक? तर हा उच्चिष्ठ गणपती आपण याला म्हणतो. उच्चिष्ठ गणेश म्हणजे काय, तर त्याची पूजा करायची आणि विसर्जन करायचं, आपल्या इष्ट कामना पूर्तीसाठी असतो तो. पण या 3 एक तर सत्व रज तम तर सांगतातच, पण महत्वाचं म्हणजे त्या सुषुम्ना, इडा आणि पिंगला या 3 नाड्या दर्शवतात. बर. कशा, ह्याचा संदर्भ कसा आला, कुंडलिनीशी त्याचा संबंध येतो. कारण सुषुम्ना नाडीतनं कुंडलिनी प्रवास करत असते. तुमच्या मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत ती प्रवास करत असते. बरोबर. तुम्ही जर गणपतीच्या बरोबर मागे गेलात तर त्याला त्रिपेडी वेणी आहे. त्रिपेडी वेणी 3 ह्याची, इडा पिंगला सुषुम्ना याची ती वेणी आहे, ती कुंडलिनीचं द्योतक आहे. सेम गणेशाची वेणी तुम्हाला मुंबईमध्ये का कुठेतरी एका ठिकाणी आणखी सेम गणेशाची अशीच मूर्ती मिळते, जिला तर पूर्णपणे मूलाधारापर्यंत वेणी आहे. ही तर छोटी आहे. आपल्याकडे आपण म्हणतो ना, तो योगींचा आहे ना, योग पूजा करणाऱ्यांचा आहे. मी म्हंटल जसं बाहेर योगी आहेत जे साधना करतायत, हठ योग करतायत. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, तू मूलाधाराच्या इथंच बसलाय. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वम शक्ती त्रयात्मकः. तू नेहमी योगी तुझे नेहमी पूजा करता आणि तू त्या शक्ती तुझ्याकडे आहेत. तर ते आहेत त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वम शक्ती त्रयात्मकः. म्हणजे काय, तर 3ही शक्ती तुझ्याकडे, इडा पिंगला सुषुम्ना त्याच इथे. मग एक काय करते सोंड, तर ती त्या लाडवावर आहे, तो लाडू घेते, पुन्हा तर भोग आहे. आणि दुसरी जी आहे ती शक्ती आहे, ती बसलेली अशी आहे आणि ती सोंडेने अशी तिला स्वतःकडे वळवते. अशी सोंडे अशी, तिचा एक भाग इकडे एक भाग इकडे, म्हणजे तो फोर्स लावते. तुम्हाला प्रत्येक मूर्तीमध्ये जर तुम्ही बघाल तर फोर्स दिसतो. महिषासूर मर्दिनी ज्यावेळेस पाय ठेवते महिषासुरावर, तो महिष असतो, त्याचं मुख तोडते ती महिषाचं आणि आत हात टाकून तिने महिषासुराला बाहेर काढले आणि मग ती त्याला मारते. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला फोर्स दिसतो. अच्छा. तो इथेही तुला फोर्स दिसतो. आणि मधली जी सुषुम्ना आहे ती अत्यंत शांतपणे सरळ त्याच्या पोटावर रुळलेली आहे. बर. अशी ती मूर्ती दिसते. माग बघशील तर तुला हे दिसतो, श्री विष्णू दिसतात शेषशाहीवर पहुडलेले. तुला गरुड दिसतो, तो हात जोडलेला. इकडं नारद दिसतात, लक्ष्मी दिसते आणि खरं तर ते पद्मनाभ आहे, कारण तो नाभीतनं असं तुला हे दिसतं. आणि ते पहुडलेले, डोळे बंद आहेत त्यांचे. ओके. ब्रह्मदेव वरती आहेत आणि डोळे बंद आहेत. याचं कारण असं, विष्णू पुराणामध्ये ते सांगतात की ज्या वेळेस भगवान विष्णूंचे डोळे बंद असतात त्यावेळेस सृष्टीचं चक्र हे चालू असतं. आणि ज्या वेळेस विष्णूंचे डोळे उघडतात भगवान विष्णूंचे, त्यावेळेस सृष्टी ही लयाला गेलेली असते. त्याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर राणी की वाव मध्ये, राणी की वाव विहीर आहे, खाली पाण्यापर्यंत जाते, अशी सलग शिल्प कोरलेली आहेत आणि ते डोळे उघडत 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 पूर्ण उघडतात, अशी शिल्प आहेत. तू पाण्यापर्यंत जातो त्या श्री विष्णूंचे डोळे पूर्णपणे उघडलेले आहेत. आणि ब्रह्मदेव जसे हे जातो तसं ब्रह्मदेव आत 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 जातात. आणि खाली अष्टवसू आहेत, कारण ते पाणी म्हणजे गंगेचं पाणी आहे. गंगेने त्यांना बुडवलं होतं ना, वसू जे होते ते बुडवलं होतं. भारतात कथा येते ती. ते असे त्याच्या खाली पाणी असतं, पण पावसाळ्यात ते पाणी पूर्णपणे त्यांच्या वर जातं. ते गंगा पुन्हा त्यांना आत स्वतःमध्ये बाळांना आत घेते. असे ते अष्टवसू आहेत. तर ते डोळे बंद केलेले तुला तिथं शांतपणे दिसतात. मग पुन्हा तुला यंत्र दिसतं, चंद्र आणि सूर्य दिसतात. म्हणजे यावत चंद्र दिवा करू या मंदिराची कीर्ती, जोपर्यंत आकाशात चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत या मंदिराची कीर्ती दिगंतात राहू दे. आता तू बाहेर येतोस गर्भगृहातला, आता प्रदक्षिणा मार्गावर जायला. प्रदक्षिणा मार्गावर पहिलेच नटराज आहे. नटराज काय आहे, तर नटराज हा पहिले सृष्टीचं निर्माण केलेलं आहे. सृष्टीचं तो जसं त्याने नृत्य करायला सुरुवात केली तसं म्हणतात सृष्टीचं काय, तर वाणीचाही हे उद्गम झाला त्याच्यामधनं. त्याने जसा डमरू वाजवला, संस्कृत आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळेस जे आम्हाला वर्णाक्षर माला असते ते माहेश्वर सूत्राणी असंच म्हणतो त्याला. आई उन रुल अशी ती अख्खी, कारण त्याच्या डमरूतनं तसे स्वर निघाले, तसा डम 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 आई उन रुल असे ते स्वर निघाले. असा तो आपल्याला दिसतो नटराज. आणि पुढे गेलो की सगळ्यात इंटरेस्टिंग स्कल्पचर आपल्याला दिसतं, जे पुण्यामध्ये मंदिरामध्ये असणं ही त्यातही युनिक गोष्ट आहे. ते आहे लिंगोद्भव शिवशिल्प. एकदा झालं असं की ब्रह्मदेव यांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली, पहिलं कल्प झालं, त्यानंतर साहजिक आहे त्यांना अनेक देव त्यांच्या राजवाड्यात घेऊन जात असणारे, महालात घेऊन जात असणारे, त्यांची पूजा करत असणारे. सो थोडंसं त्यांना असं झालं की मी सृष्टीचं निर्माण केलंय, मी श्रेष्ठ आहे.
आणि ते भगवान विष्णूंकडे, लिंग पुराणात ही कथा येते, तर भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर भगवान विष्णू शेषाशाही पहुडले होते शेषावर, आणि त्यांना असं झालं की अरे हे उठूनही बसत नाही, म्हणून त्यांनी निर्भत्सना करायला सुरुवात केली. काही वेळानंतर भगवान विष्णू उठले आणि ते म्हणाले काय झालं, तर म्हणे तुम्ही माझा अपमान केलाय, म्हणे मी आलो आणि तुम्ही उठले नाही. ते म्हणे एक तर तुम्ही माझ्या नाभीतनं उत्पन्न झालाय, म्हणजे टेक्निकली तुम्ही माझे पुत्र आहात, त्यामुळे अपमान करायचा प्रश्नच नाही. ते आणखीन चिडले. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं, त्यांच्या गणांमध्ये, त्यांच्या दासांमध्ये युद्ध सुरू झालं. मग ब्रह्मदेवांनी अस्त्र काढलं, पाशुपत अस्त्र, विष्णूंनी माहेश्वर अस्त्र काढलं. आता एकमेकांना ते धडकणार, त्याच वेळेस तिथं एक अग्निस्तंभ उभा राहिला. त्या स्तंभाचा आधी नव्हता आणि अंतही नव्हता, कळतच नव्हतं हे किती आहे. तर दोघांनी असं ठरवलं, आणि काही ठिकाणी असं म्हणतात की स्तंभात नाव झाला की याचा स्टार्ट आणि एंड जो शोधेल तो श्रेष्ठ, त्याची पूजा करायला सुरुवात. ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं आणि हंस म्हणून ते वर उडत गेले, आणि भगवान विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं म्हणजे वाईल्ड बोर, आणि त्यांनी ते खाली खोदत खोदत गेले. बरीच वर्ष उलटली, ते जिथून स्टार्ट झालं होतं तिथे ते परत आले. भगवान विष्णू म्हटले की नाही बुवा, मला नाही सापडला तो. मी जेवढं खाली आत पाताळापर्यंत, माझ्या घरापर्यंत जाऊन आलो, कारण त्यांचं पाताळात पण ते वास होतं, तर मी तिथपर्यंत जाऊन आलो, पण मला काही सापडलं नाही, ते अजून खालीच आहे. ब्रह्मदेव म्हणाले हा मला सापडलं म्हणे. म्हणून त्यांनी केतकीचं फुल दाखवलं की हे बघा मला वरती सापडलं. आणि काय कामधेनू ती म्हटली की हो, पण ती मुखातनं खोटं बोलली ती. आणि त्या क्षणी ते विष्णू बोलले की ठीक आहे बाबा, मी तुमची आता पूजा करायला सुरुवात करतो. म्हणून षोडशोपचाराने पूजा करायला सुरुवात केली. पूजा संपते तोपर्यंत तो जो स्तंभ होता तो कडाडला, आणि त्यातनं शिवशंकर बाहेर आले, आणि त्यांनी विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली, कारण तुम्ही खरं बोललात. त्यांना वरदान दिलं की आजपासून तुमची पूजा सर्वत्र होतील, म्हणून विष्णूची शिल्प तुला जास्त दिसतात सगळीकडे. आणि विष्णूची शिल्प लोक आवडीनेही करतात. म्हणजे शिल्पी जर बघशील तर इतकं त्यात त्याचे स्वतःचं मन ओतून देतात की अक्षरशः प्राण ओतलेत. म्हणजे त्या बाहेरच्या याच्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा केली की काय, इतकं वाटतं, इतकी सुंदर विष्णूची शिल्प दिसतात. आणि ब्रह्मदेवांना फार ओरडले. साहजिक आहे, तुम्ही सृष्टीचे निर्माण करत आहात, तुम्ही जर खोटं बोललात तर सामान्य माणसाने काय बघायचं. सृष्टी निर्माण करताना असं नाही करत कोणी, ही पृथ्वी निर्माण केली, ही झाडं, ही पाणी, हे डोंगर, नियम पण असतात. तुम्ही नियमही घालून देतात. मग त्याचं पालन कोण करताय आणि त्याच्या विरोधात कोण गेलं ते स्वतः विष्णू बघतात. ह्याचा सगळ्याचा वरचा माणूस कोण आहे तर ब्रह्मदेव आहेत ना स्वतः. ते प्रचंड चिडले की तुम्ही असं खोटं बोललं तर काय. आणि मग केतकीला शाप दिला की तू माझ्या पूजेमध्ये यायचं नाही, म्हणून फक्त महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी व्हायची परवानगी आहे. आणि गाईला शाप मिळाला की तुझं मुख अमंगळ होईल आणि माझ्या अभिषेकाच्या पाण्याने ते शुद्ध होईल, म्हणून तुला गोमुख दिसतं अनेक ठिकाणी. आणि ते प्रचंड चिडले. त्यांनी भैरवाची निर्मिती केली, आणि त्या भैरवाने डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ते ज्या मुखाने खोटं बोलले ते मुखच कापून टाकलं. त्यामुळं त्या भगवान शिवांना ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि ते परत वाराणसीला गेले. आता ह्यामध्ये ते वाराणसीला गेले, ही गोष्ट झाली. ती गोष्ट तिथं कोरलेली आहे. त्या गोष्टीमध्ये काय आहे, तुला स्तंभ दिसतो, मग तुम्हाला हंस दिसतो आणि वराह दिसतो की जो खाली खोदत चाललाय. ह्यातनं किती गोष्टी कळतात तुला. एकतर अहंकार बाळगायचा नाही, नेहमी सत्य बोलावं, आणि एक म्हणजे हे सगळं मीच केलंय अशी कुठलीही गोष्ट नसते. तुम्ही जर केलं असेल तर त्याच सृष्टीमधला तो स्तंभाचा आधी सापडू शकला नाही, अंतही सापडू शकला नाही. हे तुम्ही निर्माण केलं होतं का नाही, मी केलंय. ही गोष्ट तुमच्या मनात कधीही यायला नको. ज्या दिवशी मीपणा आला त्या दिवशी देवत्व तिथलं कमी होतं असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. बरोबर. ती तिथं कथा आहे. आणि मग तुला वेगवेगळ्या मूर्ती दिसतात. भिक्षाटन मूर्ती दिसते शिवाची, कारण हातात भिक्षा पात्र घेऊन तो जातो, असे वेगळ्या ठिकाणी दिसतात. पण ही पुढची कथा आहे. त्यानंतर साईड पुन्हा गेला की भैरव कथा येते. भैरवाची गोष्ट दिसते, भैरव दिसतो स्वतः. आणि मग पुन्हा आपण प्रदक्षिणा दर्शन घेतो. आता परत जायला लागल्यावर डाव्या बाजूला तुला तळघर दिसतं. तळघराच्या विषयावरनं आपण आलो. ह्या तळघरामध्ये गोसावींची समाधी आहे. तिथं हे गोसावी हठयोग करत होते. तळघरामध्ये तपश्चर्यासाठी जिथं बसत होते तिथं तुला दिसेल आतमध्ये बसायला सुद्धा जागा आहे की तिथं तप करू शकतील. त्या कड्या मी म्हंटल जिथं उभं राहून ते हठयोगाची साधना करत होते. आणि गोसावींची समाधी सुद्धा आहे. आता ती कुठल्या गोसावींची समाधी आहे आपल्याला लक्षात येत नाही, पण फक्त गुरुपौर्णिमेलाच ते ओपन होतं आणि गुरुपौर्णिमेलाच त्याचं दर्शन तुम्हाला घेता येतं. अत्यंत
सुखद अनुभव असतो. मी सांगतो तुम्हाला, गणरायाचा गजर चालू असतो आणि तुम्हाला असं लक्षात येतं की कुठल्या तरी ऐतिहासिक स्थळी तुम्ही गेलाय आणि त्याला अजूनही हानी पोहोचवली गेलेली नाहीये. आणि वरती जे गणरायाचं जे पाणी असतं, म्हणजे त्रिशुंड जो मूर्ती आहे त्याच्यावर जो अभिषेक होतो, ते पाणी सरळ खाली येऊन त्या समाधीवर पडत असतं. बापरे. त्यामुळे अतिशय सुंदर ते दिसतं. ते मंदिर मी सांगतो पुण्यातलं, मी म्हणतो असं वेरूळ आहे, ते आवर्जून प्रत्येकाने बघितलंच पाहिजे. आपल्याकडं आपण म्हणतो की हिंदू धर्मातली मंदिरं ही अशी आहेत, ह्यात आपल्याकडे मी म्हटलं असं की नागर शैली, द्राविड शैली, भूमिज शैली, वेसर शैली, आणखी लाकडी मंदिरं सुद्धा आहेत हिमाचलामध्ये तू बघशील तर. ही सगळी मंदिरं असूनही स्वतःच असं वेगळेपण धर्मात राहून सुद्धा केलेलं ते मंदिर आहे त्रिशुंड. तर आवर्जून ते बघितलंच पाहिजे. बऱ्याच लोकांचे अनुभव येतात की तिथं प्रचंड एनर्जी जाणवते, कुंडलिनीचं द्योतक असल्यामुळं. काही लोक म्हणतात तंत्र शक्तीचं मंदिर आहे, तांत्रिझमचं मंदिर आहे, पण मधली जी अत्यंत सत्व किंवा सुषुम्ना नाडी अत्यंत शांत झाली, म्हणजे ती सोंड अशी पूर्ण जी झालेली आहे, त्यावरनं बरेच लोक अजूनही तिथं दर्शन घेऊ शकतात असं तिथं सांगितलंय जातं. त्यामुळे दर्शकांनी नक्की जा, असं मी म्हणेन. सोमवार पेठेत ते मंदिर आहे. आता आपण काय म्हणतात पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहे, त्यामुळे मला एक तुला 2-3 प्रश्न विचारावे वाटते. आता आपण बोललो त्रिशुंड गणपतीच्या बाबतीत, तर तसंच हम्पी साईडला जर आपण गेलो तर तिथे म्हणजे तुझ्यासाठी असा खजिनाच असेल पूर्णपणे, की नुसते तिथे मंदिर आणि शिल्प आहे. तर हम्पीच्या बाबतीत एक आपण बघतो ते म्हणजे ते नोटवर जे आहे ते दाखवलं जातं, पण त्याच्या रिलेटेड काहीच कोणाला माहिती नाही. बरोबर. सो ते प्लीज सगळ्यांना. विजय विठ्ठल मंदिर आहे. विजय म्हणजे विजय असले आणि विठ्ठल. विजय विठ्ठल मंदिर हम्पीमध्ये आहे. त्या मंदिराच्या बाहेर तो आहे गरुड रथ. त्याला चाकं आहेत, त्याच्यावर विठ्ठलाची मूर्ती आहे कोरलेली. तर ती समारंभाच्या काळी सजवली जात होती. आतमध्ये तर विजय विठ्ठल जे मंदिर आहे, आतमध्ये विठ्ठलाची मूर्ती कदाचित कधीतरी असेल. त्याच्या बऱ्याचशा कथा येतात की राजा म्हटला की मी तुझ्यासाठी खूप मंदिर बांधले, म्हणून विठ्ठल आला आणि विठ्ठल म्हटला की नाही रे, माझ्यासाठी ते भक्त फार छान, आणि माझं छोटं मंदिर असलं तरी मला तिथं आपलंसं वाटतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या याच्यात आहे ना की आईची झोपडी प्यारी, तसं तो म्हटलं की माझं ते मंदिर मला जास्ती भावतं. अरे छोटं आहे पण माझं आपुलकी आहे, तर मी तिथं जातो, म्हणून तो परत आला. अशा तर वेगवेगळ्या कथा आहेत. त्यावरून ते कानडा राजा कानडा आहे तो, असं पुरंदरदास आहेत, त्यांनी ते भानुदासांनी परत नेलं वगैरे वगैरे, त्या कथा येतात. पण मंदिर अत्यंत सुंदर आहे. रामायणाची अति सुंदर अशी शिल्प आहेत, अगदी बारीक बारीक कथा सुद्धा त्यांनी कोरलेल्या आहेत. तिथले ते खांब वाजतात. मी म्हंटल ना, हम्पीतल्या बऱ्याच मंदिरांमधले खांब वाजतात. लोक म्हणतात विजय विठ्ठलांमधलेच वाजतात म्हणजे काय, तर त्या खांबांवर तू टॅप केलं तर टंग 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 भुंग भुंग असा आवाज आहे. बरेच अजून त्याच्यामध्ये संशोधन चालू आहे. तर आतला जो भाग असतो खांबांच्या मधला, तो जास्त पोकळ आहे किंवा तो दाबला जातो ज्यावेळेस तू वाजवतोस त्यावेळेस. हे सगळे सँडस्टोन मध्ये 3 वेगवेगळे प्रकार तुला दिसतात. आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅक्सिमम बेसॉल्ट मध्ये मंदिरं बांधलेली, तसं तिथं सँडस्टोन मध्ये बांधलेली आहे. तर ती, आणि तिसरं म्हणजे तुला हळेबिडू किंवा तुला जी बेल्लोरची जी मंदिरं दिसतात होयसळांची, ती सोपस्टोन. ह्या सगळ्यांपेक्षा तो सॉफ्ट असतो पण तसा टणक असतो, कोरायला छान असतो. म्हणून ते म्हणतात ना, बघा की ते इकडून हे घातलं की तिकडून ते निघतं, इतकं बारीक कोरू शकले आहेत. तर तो सोपस्टोन आहे. तर तशी ती आतली गोष्ट असते की ती वाजते, ती टंग डंग डंग वाजते. मग लोक तिथं काय गाणीच वाजवतात, दगडाने वाजवतात. तसं करू नका, कारण ही आपली संस्कृती आहे, हा आपला वारसा आहे, तो टिकवला पाहिजे. लोक दगडाने वाजवतात ती बघण्यासाठी, तर असं करणं चुकीचं आहे. कारण हा एक आविष्कार आहे. जसं वेरूळ म्हणतो आम्ही आविष्कार आहे. आमचे देगलूरकर सर सांगतात, जी बी देगलूरकर, गोंब देगलूरकर म्हणून मूर्तीशास्त्राचे खूप मोठे अभ्यासक आहेत आमचे सर. ते सांगतात की ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं होतं का, कोणाचं तरी उदाहरण देतात ते, की फॉरेनर्स येतात वेरूळचं आणि हे बघायला, आणि ते म्हणतात की अरे हे आश्चर्य आहे खरं तर, एवढं मोठं बांधणं हे जगातल्या आश्चर्यांमध्ये का नाही. ते म्हणतात की हेच मोठं आश्चर्य आहे की जगातल्या मोठ्या आश्चर्यांमध्ये अशी अनेक आश्चर्य आम्पीमध्ये तुला बघायला मिळते. विरूपाक्ष मंदिरात जा. ओके. विजय विठ्ठलाचा तर मी सांगितलंच की तो रथ आहे, तो गरुड रथ आहे. त्यात हात जोडलेला गरुड असला पाहिजे एकेकाळी. आता तो पडला, आता त्या आत काहीच नाही. ब्रिटिशांनी ज्यावेळेस हे मंदिर ASI स्थापन झालं आणि ब्रिटिश अधिकाऱ्याने ते जेव्हा उभं करायला सुरुवात केली, त्यावेळेसचे काही फोटो आहेत, त्याच्यावर असं छान गोपुरं होतं. आता तेही काळानुरूप पडलं, हळूहळू ते
पुढे जातं. पण अजूनही ASI फार सुंदर काम करत आहे. विरूपाक्ष मंदिरात गेला तर विरूपाक्ष मंदिरात त्या कृष्णदेवरायाने 9 मजली असा ते गोपूर बांधलेला आहे. आणि त्या गोपुराचं जर तू बघितलंस, आत गेलाच विरूपाक्ष मंदिरात आणि उजवीकडे वरती गेलास तर त्या एका भिंतीतली एक वीट काढली आणि त्याच्यातनं जो प्रकाश येतो त्यातनं ते उभं गोपूर बरोबर त्याची प्रतिमा अशी उलटी दिसते. बर. पिनहोल कॅमेरा म्हणतात. आता हे चुकून झालंय का? तर असं नाही. मागे विद्यारण्यांचा मठ आहे, तिथंही हेच केलं गेलंय. हे ठरवून त्यांनी केलेत आविष्कार, बर. हे लोकांना दाखवण्यासाठी. मग पुष्करिणी असेल किंवा ग्रहणशिल्प असतील. माझा जो अभ्यास मूळ हम्पीतला माझा जो पहिला रिसर्च पॅरिसला सिलेक्ट झाला, पॅरिस कॉन्फरन्सला सिलेक्ट झाला, जगातनं अगदी 3-4च सिलेक्ट झाले, त्यात माझा झाला. त्यातलं ग्रहणशिल्प होतं. त्या गोपुराच्या बरोबर छतावर असं ग्रहण शिल्प होतं. आता आश्चर्य, देवाचं दर्शन घेताना ग्रहणातनं का जावं, त्याच्या खालनं का जावं? मग मी जरा बघितलं आणि मग मला लक्षात आलं की 8,000 साधारणपणे शिलालेख आहेत बरं का. आणि या 8,000 शिलालेख हम्पी मधल्यांपैकी निदान 4,000 शिलालेख जे आहेत ते सांगतात की राजाने ग्रहण काळात दान दिलेलं आहे. आपल्याकडं ग्रहण काळात दान दिलं तर त्याचं पुण्य जास्त लाभतं. बर. सूर्यग्रहण, चंद्रग्रहणात दान, जास्तीत जास्त दान द्यावं, ह्याने पुण्य वाढतं. बर. आता ते ग्रहण शिल्प काय मी समजून सांगतो. अशी चकती असते, त्या चकतीच्या बरोबर मध्ये ससा असतो आणि बाजूने 2 सर्प त्याला खाण्यासाठी गिळण्यासाठी येत असतात. आपल्याकडे राहू आणि केतू सूर्याला गिळण्यासाठी येतात. त्याचं ते डिपिक्शन आहे. तो जो ससा असतो त्याचे एक्सप्रेशन बघितलं तर तो घाबरलेला असतो आणि तो पृथ्वीवरून खाली उडी मारण्याच्या पावित्र्यात असतो आणि ते साप त्याला हे करत असतं. असं ते ग्रहण शिल्प आहे. आता हे चंद्रग्रहणाचं शिल्प झालं, मॅक्सिमम चंद्रग्रहण दिसतं. आता चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्री कोण राजा येणार आणि दान देणार? मग मी सकाळी देतो. मग सकाळी चंद्रग्रहण कसं दिसणार? मग मी त्या शिल्पाच्या खाली उभं राहून मी ग्रहण दिलं तर ऍज गुड ऍज मी ग्रहणात दान देतोय. बर. त्यामुळे राजाने मॅक्सिमम चंद्रग्रहणात जी दानं दिली ती त्याच्या खाली उभं राहून दिलेली आहे. बर. हे स्टेटमेंट होतं आणि ते अप्रूव्ह झालं. अरे वा. मग आता असंच असतं का की त्याच्यामध्येच तो ससा असतो का? आता असंही नाहीये. तो ससा कधीतरी बाहेर दाखवतो असा खाली, तो घाबरून चंद्रावरनं खाली उडी घेतो. बर. बर. आणि मग ग्रहण सुटलं की तो परत जातो. तो ससा का? कारण आपण खालनं बघितलं तुला दिसतो तो सस्याचा आकार दिसतो, त्याच्यावरचे जे डाग असतात चंद्रावरचे ते सस्यासारखे दिसतात. तर ते तो चंद्र वाटावा म्हणून तो ससाच काढतात. आता ग्रहण लागल्यानंतर ससा दिसत नाही, मग ससा गेला कुठं? तो पृथ्वीवर आला आणि घाबरून तो असं बघत असतो वरती. अच्छा. तर हे इतकं सुंदर शिल्प त्यांनी कोरलं मेडिवल पिरियड मध्ये, मध्ययुगीन काळात ते कोरलेलं शिल्प आहे. आणि मला आश्चर्य वाटलं ते बघून की लोक बघतही नाहीत त्याच्याकडे. आत मूर्ती नाही कृष्णाची, गोपाळ कृष्ण मंदिरात, बालकृष्ण मंदिरात ती शिल्प आहे. त्या मंदिरात मूर्ती नाही म्हणून त्या मंदिरात आत लोक गेलेही नाही बघायला. आतली पाकशाळा बघा, एक एक शिल्प बघा, विदूषकाचं शिल्प बघा, तिथल्या अष्टवक्राचं शिल्प बघा, मारुतीचं शिल्प बघा, त्यानंतर शंख निधी पद्मनिधीचं शिल्प बघा, त्यानंतर तिथं रामाचं शिल्प बघा, कृष्णदेवराय स्वतःचं शिल्प काढलंय. गोपुरावर उदयगिरीचा जो राजा होता, ओरिसाचा राजा खरं तर, त्याचं नाव होतं गजपती, त्याला हरवण्यासाठी तो निघाला आणि त्याला हरवलंही त्याने. त्याची पत्नी, तिथं एक पत्नी केली त्याने, त्या गजपतीने त्याला दिली त्याची मुलगी. तर तिथं अख्खं त्याच्या लढाईचं शिल्प आहे. कशी होती लढाई, कसं होतं त्याच्याकडे, त्या तलवारी कशा होत्या ढाली, तो घोड्यावर बसल्यानंतर दिसायचा कसा, ते आपण म्हणतो बाहुबलीमध्ये क्या है मृत्यू, ती कथा त्याच्यावरनं इन्स्पायर आहे. ते बघ, वाचा. कृष्णदेवराय ज्यावेळेस लढाई चालू होती तेव्हा कृष्णदेवरायचं सैन्य मागे फिरलं होतं, मुघलांबरोबर लढाई चालू होती आणि त्याने अंगठी काढली स्वतःची आणि एका सेवकाला बोलावून म्हटलं की ही अंगठी दे राण्यांना आणि सांग की राजा लढता लढता गेला. आणि मग सैनिकांना असं आलं की आपला राजा असं म्हणतोय म्हणजे काय. त्याने सांगितलं की आपण आपल्या याच्यासाठी लढायचंय, बरोबर, आपण नुसतं लढायचं नाही, जे पळून जाते त्यांनाही कापा. आणि त्यानंतर तो युद्ध जिंकला होता. म्हणजे तो कसा, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही जेव्हा शिल्प बघतात तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे काय. आता आपण देवांकडनं मनुष्यापर्यंत आलो, शिल्प प्राचीन रामायणाकडनं आपण त्रिशुंड मंदिराचं कुठपर्यंत आलो, इतिहासाकडे प्लासीच्या लढाईपर्यंत आलो. करेक्ट. इतकी बारीक मूर्ती आहेत, त्याचं शास्त्र आहे. आपण म्हणतो लगेच हे मूर्ती आहेत, एक तर मूर्त्या म्हणतात आपल्याकडे, मूर्तीचं अनेक वचन मूर्ती असंच होतं. किती मूर्ती आहे फक्त रे, काही नाही, बाकी काही नाही, फक्त मूर्ती आहे किंवा शिल्प आहे. पण त्याच्यासाठी लोकांना मूर्ती शास्त्र लिहावं लागलं. ते शास्त्र आहे, तो अभ्यास आहे. मंदिर स्थापत्य हे शास्त्र आहे. आज आपण मंदिर बनवताना आता पैसे कमी आहेत म्हणून 4 पायऱ्या, पुन्हा जुनं जसं आहे तसं एक येतं आणि एक असा त्रिकोण बरोबर
टोपी ठेवल्या जातात त्रिकोण आहेत. नाशिकमध्ये एका ठिकाणी मला त्यांनी विचारलं होतं कसं मंदिर बांधू, त्यावेळेस मी त्यांना दिलं होतं हे सगळं. अजूनही प्राचीन कसं मंदिर बांधलं तसं ते बांधतात आता भूमीच्या पद्धतीनं. गोंदेश्वर मंदिर जसं आहे की कुठं काय मूर्ती असायला पाहिजे, कुठं काय असलं पाहिजे, हे आता करताय. पण हम्पीला गेलात तर अचंबित होतो, ह्यूज आहे. नरसिंह, लक्ष्मी नरसिंह आहे जवळपास. तो किती, बापरे, मला त्याचं हे आठवत नाहीये, पण प्रचंड मोठी मूर्ती आहे. त्याची लक्ष्मी निघाली आहे तिथं. योग नरसिंह म्हणतात कारण त्याला पट्टी लावलेली आहे, योग पट्टिका लावलेली आहे पायाला. पट्टी नंतर ASI ने लावली आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं. जुने फोटो जर तुम्ही गुगल केले तर त्याला ती पट्टी नव्हती. तर ती लक्ष्मी निघाली आहे. तिच्या बरोबर तो शांत असतो. लक्ष्मी बरोबर नरसिंह असतो. तो योग पट्टिकेच्या वेळेस तो योग मुद्रेत असतो आणि उग्र नरसिंह असतो, तो फाडत असतो. केवल नरसिंह असतो. महाराष्ट्रात मूर्ती आहे, तो असा बसलेला असतो, हातात असं चक्र असतं, अक्षरशः शांत असतो. त्याच्या आया सुद्धा अशा नरसिंहाचं चेंचू लक्ष्मी आणि नरसिंहाचं शिल्प आहे. असंच आहे. मी म्हटलं की नाही की आपल्या गोष्टी आपणच सांगितल्या नाही तर काय होतील. नरसिंह प्रचंड उग्र, हिरण्यकश्यपूला फाडलं आणि तो प्रचंड चिडलेला या वनामध्ये फिरत होता आणि तो एक पाऊल टाकलं की धरणीकंप व्हायचा. देवांना काळजी वाटली ना. देव गेले लक्ष्मी मातेकडे, ते म्हणले की तू शांत करू शकतेस त्यांना, माते काहीतरी कर. म्हणून तिने चेंचू किंवा चंचू जमातीमध्ये श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये चंचू आदिवासी जे होते त्यांनी नरसिंह आणि लक्ष्मी ह्या दोघांनी दर्शन दिलं. ती ही कथा ही त्याचं पुराणामध्ये दिसते. ती कथा मी सांगतोय. तर ते चेंचू लक्ष्मी, तिने ते जन्म घेतला आणि ती रोज फिरत होती वनातनं. नरसिंहांनी पाहिलं, ते प्रेमात पडले. ते रोज तिच्या मागं जायचे की कोणी तिला काही त्रास द्यायला नको म्हणून. तिलाही माहिती होतं. एक दिवस जाता जाता तिच्या पायात काटा रुतला. ते कदाचित म्हटली असेल आई गो किंवा त्या भाषेत अम्मा असं करून, आणि तिने असं तिचा तो धनुष्य ठेवला आणि पाय वरती घेतला की तो काटा काढावा. ते मागं उभे असलेले नरसिंह झटकन तिच्या पायात पडले. त्या हातांमध्ये तिचा पाय घेतला आणि ज्या नखांनी त्यांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं त्याच नखांनी अलगदपणे तो काटा बाजूला केला. त्यावेळेस ती त्यांच्या प्रेमात पडली आणि त्यांचा विवाह झाला. तर तो जो काटा काढण्याचा आहे, कदाचित ती फ्रेम कोणीतरी क्लिक केली, तसंच्या तसं शिल्प तुला कृष्ण मंदिरावर दिसतं, चेंचू लक्ष्मी नरसिंहाचं. ही शिल्प आहे. म्हणजे तुम्ही कितीही उग्र असाल, तुम्ही किती शांतही होऊ शकताय. माझा स्वभावच चिडचिड आहे बाबा नसतो. तो उग्र नरसिंह आहे, नरसिंह आहे, तो शांत झाला. आपण कोण आहोत हे दाखवतो. गेल्या गेल्या तुम्हाला दिसतं. अक्षरशः तुम्ही मंदिरात वळलात म्हणजे रस्ता आहे, रस्त्यावर वळल्यावर तुम्हाला पहिलं ते दिसतं. एक एक शिल्प तुमच्याशी बोलत असतं. ते फक्त जाणून घेतलं की आपण म्हणतो की नाही ती दृष्टी, नजर, दृष्टी तर द्रष्टे असतात ऋषी, आपण तर नजर म्हणू की आपल्याला नजर जरी मिळाली ती तरी खूप मोठं झालं. हे देवता सांगत असते. मी म्हणतो जे पहिले मी बोललो की देवता ह्या गोष्टी सांगतात की हे करा, हे करू नका, मग मीच तुमच्या जवळ येणार आहे ना. बरोबर, मला भेटायलाच येत आहे तर निदान ह्या गोष्टी तरी पाळा. मध्ये तू आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो त्यामध्ये तू सांगितलं होतंस की हम्पीमध्ये बाजार असायचा. तर ते मला प्लीज ऑडियन्सला सांग. मंदिर आणि मूर्तीचा भाग नाहीये पण तो खरंच इंटरेस्टिंग आहे. विष्णू मंदिर, कृष्ण मंदिर असेल, विरूपाक्ष मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल, ह्यांच्या समोर जवळपास किलोमीटर भर अशी दोन्ही बाजूला दुमजली इमारती आहे, दगडी इमारती आहे. तर तो बाजार आहे हम्पी बाजार, कृष्ण बाजार कृष्णपुऱ्याचा, विरूपाक्ष बाजार ज्याला हम्पी बाजार म्हणतात, आणि विठ्ठल बाजार म्हणजे जो विठ्ठलासमोर आहे, विठ्ठलपुऱ्यातला. दुमिंगुश पाईश आणि परवेज नुनीज नावाचे दोन महत्वाचे प्रवासी हे हम्पीत आले होते. अनेक प्रवासी आले, पण ह्या दोघांनी विस्तृत लिखाण केलंय त्याबद्दल. तर ते ह्या बाजाराबद्दल लिहितात. हा बाजार केवढा मोठा होता. पहिले तर ते म्हणतात की आम्ही जग फिरून आलोय, आम्ही इजिप्त बघितलं, रोम बघितलं, बँकॉक बघितलं वगैरे सगळं बघतात. आणि ते म्हणतात या सगळ्यांना पुरून उरेल अशी ही एकच सिटी आहे, एवढं वैभव आहे. तर ते म्हणतात काय काय विकलं जातं, तर हिरे माणके हे टोपल्यांमध्ये विकले जातात, हत्ती उंट विकले जातात. आणि एवढी गर्दी आहे की इथून त्या समोरच्या मंदिरापर्यंत, स्टार्टला जर बाजार असेल आणि मंदिरापर्यंत जायचं असेल, बाजारला जायचं असेल, तर एक दिवस गर्दीतनं काढावं लागेल, एवढी गर्दी असते. म्हणजे विकणारे किती श्रीमंत आहे आणि घेणारे हे किती श्रीमंत आहे की त्या टोपलीतनं घेताय. एवढा मोठा बाजार होता.
आणि मग हेच हिरे माणके तुला दिसतील की विरूपाक्ष मंदिराला विरूपाक्षाला व्हायचे किंवा फुलं व्हायची, पानं व्हायची. म्हणून मंदिर महत्वाचं असतं. मंदिर बांधलं की मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश हा सधन होतो, रोजगार मिळतो. बरोबर. मंदिर अध्यात्म महत्व 100% आहेच. करेक्ट. पण दुसरं मंदिर बांधल्यानंतर तिथल्या लोकांना आपोआप रोजगार मिळतो. हे आपल्याला इतिहास सांगतो. मी ऍज अ अमोघ वैद्य हे सांगत नाहीये. इतिहास वाचा, तुम्हाला लक्षात येईल की अरे हा प्रदेश सधन झालेला आहे. ओके. तू बघशील तर विरूपाक्ष कळेल तुला. अजूनही गेला तरी विरूपाक्षाच्या बाहेर बरेच, मग तुला ते हम्पीचे फ्रीड्स मॅग्नेट्स पासनं तर हार विकणारे लोक आहेच. आणि सुंदर आहे विरूपाक्षाला. खरंच तुम्हीही जा. वरती चित्र कोरलेली आहेत. मेडिवल पिरियड मधली सगळी चित्र आहेत. कृष्णदेवरायाच्या काळातली चित्र आहेत, छतावर कोरलेली. फक्त शिल्प नका बघू, मंदिर बघताना चित्रही बघा. चित्रांमधले भाव समजून घ्या, चित्रांमधले अर्थ समजून घ्या. कोणी नसेल तर आम्ही आहोत. मग मी एकटा हे करतो असं माझं सांगणं नाही. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत की जे सांगतात, माझ्या वयाचे आहेत काही, मी खरं तर लहान आहे या सगळ्यांमध्ये, मी हे सांगणं चूक आहे असं बोलणं, पण मोठे मोठे लोक आहेत. खरं तर आमचे स्वतः शिक्षक आहेत, देगलूरकर सर आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, ती वाचा. अगदी सेकंडरी सोर्स नाही वाचायचा असेल तर प्रायमरी सोर्स वाचा आणि 100% वाचा. आज अमोघ वैद्य म्हणतो आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पॉडकास्ट झाल्यावर, असं करू नका. मी म्हणतो सगळं गुगलवर अवेलेबल आहे, आर्काईव्हवर अवेलेबल आहे. आम्ही फक्त त्याचा अभ्यास करून लोकांसमोर मांडतोय की मंदिर कोणाला बांधायचं असेल तर आम्ही म्हणतो की बाबा रे असंच बांध, असं लाव. मूर्ती तयार करायची असेल तर आम्ही सांगतोय बघ हे असं असं, हे कुठनं सांगतो आम्ही, तर आम्ही तेच वाचलेलं असतं, तर ते वाचू शकता. असं ते हम्पी आहे. थोडंसं विषय थोडा पुढे गेला पण हा नाही, ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न आणि सगळ्यात मेन प्रश्न, ज्याच्यासाठी लोक वाट बघत असतील आतापर्यंत असं वाटतं मला, तर महाराष्ट्रातली मग अशी कुठली प्राचीन आणि रहस्यमय मंदिरं आहेत किंवा अशी मंदिरं की जिथे सर्वांनी गेलंच पाहिजे तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर हे प्लीज. त्यातलं 1-2 तर झाली आपली. वेरूळ झालं, लेणीतलं कैलास मंदिर झालं. त्याला जाऊन याच स्वतः जाऊन बघा, एक एक शिल्प बघा. त्रिशुंड मंदिर आहे पुण्याजवळच, सासवडच्या इथं भुलेश्वर नावाचं मंदिर आहे. त्या भुलेश्वर मंदिराला भेट द्या. यादवकालीन मंदिरे पण अति सुंदर अशी शिल्प आहेत. ही 3 तर मी स्वतः रेकमेंड करेन जे पुण्यातनं जवळ जातात. मुंबईला जायचं असेल तर मंदिरात तर जाच, म्हणजे आपल्याकडे सिद्धिविनायक वगैरे आहेत. घारापुरी लेणीला जा. आणि आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी, नागपूरला मंदिर आहेत, रामटेक मंदिर आहे. त्यानंतर तुम्ही खानदेशात गेला तर मेथीला सुंदर मंदिर आहे. कोल्हापूरच्या जवळ खिद्रापूर आहे. खिद्रापूरला तर जाच जा. खिद्रापूर आहे, म्हणजे वाडी खिद्रापूर करतात लोक, बरेच लोक करतात. आम्ही स्वतः घेऊन जातो. खिद्रापूरला जा. पळसदेवला जा. उजनी धरणातलं पाणी कमी झालं, ते पाण्यातनं अक्षरशः वर येतं पळसदेव. अतिशय सुंदर मंदिर आहे, तिथेही शिल्प छान आहेत. तर पळसदेवला जा. अशी अनेक मंदिर आहेत. तुम्हाला जे मंदिर भावेल त्या मंदिराला तर नक्की भेट द्या. फक्त एकच आहे की मंदिराला भेट दिल्यानंतर फक्त नमस्कार करून निघू नका. ते मंदिर कसं बांधलं आहे आणि त्या मंदिराची किती भव्यता आहे बघा. एक मंदिर बांधायला प्रचंड खर्च येतो. एक मंदिर बांधायला प्रचंड लोक सत्व त्याच्यात ओततात. एक मंदिर बांधायला तत्वज्ञान सगळं ओतायला लोकांनी खर्च केला असतो. एक एक मूर्ती तुम्हाला तत्वज्ञान सांगते, तर त्याच्याकडे पाठ फिरवून येऊ नका. ते तत्वज्ञान जाणून घेतलं तर निदान आपल्याला काही लगेच अख्खच्या अख्खं सांख्य तत्वज्ञान नाही वाचायचंय. आपल्याला अख्खच्या अख्खं शिव महापुराण किंवा शिवपुराण नाही वाचायचंय, लिंग पुराण नाही वाचायचंय. त्यातल्या निदान ठराविक गोष्टीच त्यांनी सांगितल्या असतात, ते तुम्हाला अख्खं पुराण नाही सांगत. बरोबर. त्या बघा, तिथं पाठ फिरवून येऊ नका, एवढंच मी सांगेन. अमुक मला एक विचारावं असं वाटेल, हा माझा पर्सनल प्रश्न आहे की जसं आता तू सांगितलंच बहुतेक पुण्येश्वर आणि बाकी मंदिरांच्या बाबतीत नागेश्वर वगैरे, नागेश्वर नसेल बहुतेक, की ज्याच्यामध्ये त्या पिंडी उचलून पन्हाळा किंवा पुरंदरला नेल्या गेल्या, किंवा मग काही मंदिरं अशी आहेत की राजांनी बांधलेले, स्वयंभू मूर्ती खूप कमी आहेत. पण मग ह्या ज्या बांधलेल्या गोष्टी असतात किंवा मूर्ती स्थापन केलेल्या असतात, मग याच्यामध्ये एनर्जीज कशा येतात? मग खरंच हे जे लोकांना अनुभव येतात हे खरे असतात का? ओके, फारच कठीण प्रश्न आहे. आमच्याकडे जे लॉजी असा अभ्यास करतात, लॉजी म्हणजे शास्त्र असा अभ्यास करतात, हे बरोबर आहे तुझं म्हणणं. पुरंदर दप्तरामध्ये या सगळ्या नोंदी येतात, त्या 3 शंकरांच्या पिंडींच्या, म्हणून मला पुरंदर सुचलं असेल. पण कसं आहे,
हे स्वतः इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे बघ, एखाद्या घरात गेल्यानंतर 3 जण मित्र घरात गेल्यानंतर प्रत्येकाला सेम वाईब जाणवेल असं होत नाही. एखाद्याला वाईब जाणवत नाही, 2 लोकांना वाईब जाणवते. एखाद्याला प्रचंड जाणवते, एखाद्याला कमी जाणवते. एखाद्याला प्रसन्न वाटतं, एखाद्याला थोडंसं नाही माझं डोकं जरा जड होतं असं वाटतं. हे प्रत्येकाच्या एनर्जी ग्रहण करण्यावर आहे. बर. कारण मूर्ती मंदिर पूर्ण बांधल्यानंतर हा झाला शास्त्राचा भाग. मग आध्यात्मिक दृष्टीने, अध्यात्म हे शास्त्राच आहे बरं का, पण आध्यात्मिक दृष्टीने प्राण प्रतिष्ठा होते. अशा उचलून अशा कधीच कोणी ठेवत नाही. आपण देवघरात सुद्धा ज्या ज्या वेळेस हे करतो, मूर्ती नवीन बसवतो, नवीन एका घरातनं दुसऱ्या घरात शिफ्ट होताना ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस सुद्धा तिला आवाहन करतो. आवाहयामी, स्थापयामी, पूजयामी हे म्हणतो. आपण आत्म बोलतो, तिची आवाहन करतो, स्थापना करतो आणि पूजन करतो. तर तिच्यात आपण प्राणप्रतिष्ठा करतोच करतो. आता ते एनर्जीत असतात का नसतात हे पुन्हा माणसावर आहे. सब्जेक्ट जो सब्जेक्टिव्ह आहे. नास्तिक जो असतो त्याला तर काहीच जाणवणार नाही असं आपण म्हणतो. पण आस्तिक जो असतो त्याच्यातही त्याचा आध्यात्मिक पॉवर, ग्रहण क्षमता किती आहे ह्यानुसार अवलंबून आहे. त्यामुळे नसलेल्या मंदिरातही, गर्भगृहात देव नसलेल्या मंदिरातही मी ज्यावेळेस घेऊन जातो तेव्हा काही लोक म्हणतात मला इथं प्रचंड ऊर्जा जाणवते आहे. तर काही लोकांना काही वाटत नाही. तसा तो मुद्दा आहे. कारण ग्रहण क्षमता आहे ना शेवटी. प्रत्येकाला एका क्षणाला सगळ्यांना सेम एनर्जी जाणवेल असं अवघड. कोणी स्तोत्र म्हणतही नाही, कोणी काही पूजा करतही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी अशी कुठली मंदिरं आहेत का की जी ज्याचा जीर्णोद्धार केला किंवा मग जी नष्ट झालेली होती पण ती त्यांनी परत बांधली आणि जी आत्ता खूप प्रचलित आहेत अशी? आहे ना. मेन म्हणजे सप्तकोटेश्वर गोव्यात. ते उद्ध्वस्त झालं होतं आणि ते बांधलंय. ते कुठे? ते गोव्याच्या बाजूला. ते सप्तकोटेश्वर मंदिर अगदी हट्टाने बांधलेलं आहे. जर ते पाडू शकताय तर मी हट्टाने बांधून दाखवेन. आपलं जगदीश्वराचं मंदिर आहे रायगडावरचं, ते बघा. आता बरेच लोक विचारतात की त्यावर डोम काय, मशिदीसारखा डोम दिसतो लोकांना. इथं पेशवे काळात सुद्धा तुला डोम दिसतो बरं का. तर मंदिराचा प्रकार आहे ही इंडो इस्लामिक शैली आपण याला म्हणतो. कारण मधल्या काळामध्ये असं झालं की तशी शिखरं बनवणारे लोक कमी होते आणि महागाई पडतं. हे सगळं बांधकाम आहे, हे चुनागच्चीचं काम आहे. स्टको आर्ट आपण म्हणतो, हे स्टको आर्ट आहे वरती झालेलं. बरेचसे लोक, मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की तिथले गाईड काही किंवा बरेचसे लोक सांगतात की हे दुर्न मशीद वाटावी म्हणून हे मिनाऱ्यासारखे बांधले गेलेले आहेत. असं नाहीये. एवढ्या हलक्या हृदयाचे आपले लोक नव्हते. आणि जर दुर्न मशीद वाटावी म्हणून जर मंदिर बांधायचं असतं तर शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा पट मांडलाच नसता स्वराज्याचा. बरोबर. आणि का दुर्न मशीद वाटावी, मग मंदिर कशाला बांधायचंय? ती शैली डेव्हलप झालेली आहे. हे खरं तर लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. हा बऱ्याच ठिकाणी थोडं काय होतं, मंदिर स्थापत्य आणि मंदिर शास्त्र हा भाग लोकांना असं होतं की हे शिकून काय मिळणार आहे किंवा हे समजून काय मिळणार आहे मला, म्हणून त्याकडे कोणी सांगितलं तरी पटकन हे होतं. पण हा सारासार विचार केला पाहिजे की असं मशीद वगैरे हे 0% म्हणजे नाहीच असं. बरं. महाराज असा विचारच करणार नाही. आणि त्यांनी जी मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिरही बांधलं असेल किंवा तुला जगदीश्वराचंही मंदिर बांधलं असेल, याच्यामागे एकच कारण आहे की आत्ता कुठली शैली डेव्हलप आहे, त्या शैलीतले लोक आहेत का, चल बाबा करून दे. बर. दुर्न मशीद वाटली तर तो जवळ नाही का येणार माणूस का, दुर्न अच्छा मशीद आहे, चला चला पुढे जाऊ असं. हे महाराजांनी, आणि खरं आहे फार छान वाटतं ज्यावेळेस ते सप्तकोटेश्वराचं मंदिर बांधायसाठी हे म्हणतात की बांधलंच गेलं पाहिजे. पाडून दाखवताय ना, बांधून दाखवतो. बर बर. एक सूर्याचं मंदिर तू असं म्हणत होतास, आपली अशी चर्चा झाली होती की ज्याच्या पायामध्ये बूट का काहीतरी असं दाखवलेलं आहे. सूर्याच्या उत्तरेकडे, सूर्याच्या पायामध्ये तुम्हाला गंबूट दिसतात. ते पावसाळ्यात घालतात तर ते गंबूट दिसतात. ह्याचं कारण असं, इराणमध्ये, आता मी त्याला पर्शिया म्हणतो, ह्या पर्शियामध्ये 2 जमाती समाज होते. एक होता अग्निपूजक, एक होता सूर्यपूजक. ह्याच्यामध्ये सतत भांडणं व्हायची बरं का. एक दिवस खूप भांडणं झाली आणि हे सूर्यपूजक हे भारतात आले. त्यांना मागी किंवा मग असं नाव आहे. आणि मग ह्यांनी ज्या मूर्ती स्थापन केल्या त्या सगळ्यांच्या पायामध्ये तुला बूट दिसतात, कारण ते
त्या देवतेसारखे त्यांनी केलेले आहेत. हा हा हा. मग सौर पंथ आपल्याकडे होता. 5 पंथ होते बघ 8व्या शतकामध्ये. एक होता शैव पंथ, वैष्णव पंथ, गाणपत्य पंथ, शाक्त पंथ आणि सौर पंथ, जिथं सूर्याच्या मूर्ती होत्या. मग हेच सगळे तुला एकत्र पूजताना 8व्या शतकामध्ये दिसतात. का? कारण एकमेकांमध्ये थोडी चढाओढ सुरू झाली होती. मी श्रेष्ठ, माझा देव श्रेष्ठ. तो म्हणायचा नाही नाही माझा देव श्रेष्ठ. मग गणपतीचं म्हणायचं की नाही नाही श्रेष्ठ. मग सगळे म्हणायचं की नाही नाही शाक्तापासून सगळं तयार झालं, आम्ही श्रेष्ठ. मग आदि शंकराचार्यांनी काय केलं की सगळं हे एक आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार हा एकच आहे. तर मग त्यासाठी त्यांनी सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणलं. त्याला म्हणतो आपण पंचायतन. असा मध्यभागी असा प्लॅटफॉर्म असतो. मध्यभागी आपली इष्टदेवता असते आणि बाकी 4 असतात. मग शिवमध्ये असेल तर गणपती, सूर्य, विष्णू आणि देवी, आणि मग वाईज वर्षा जर कोणी देव मध्ये असेल तसा. आणि मग अशा देवता तयार झाल्या आपल्याला दिसतं. मग पंढरपूरची असेल की ही हरिहराची मूर्ती आहे. बर. पण त्याचबरोबर लोकांना माहिती नसतं पंढरपूरची मूर्ती ही योग मूर्ती आहे. बर. आपल्याकडे काय सांगितलं गेलंय योग मूर्ती कशी असावी तर सरळ पाय, छाती सरळ आणि मान सरळ, अशी ज्योत जी हलत नाही ती कशी उभी राहते तशी ती मूर्ती असली पाहिजे. आणि तशीच ही विठ्ठलाची आहे. त्यामुळे त्याला योग मूर्ती म्हणतात. ज्ञानेश्वरांनी पण म्हटलंय ना बर की मला कसा विठ्ठल आवडतो तर तो योगीराज विठ्ठल आहे, तो मला आवडतो. करेक्ट करेक्ट. ती योग मूर्ती. तिच्या हातात एका ठिकाणी शंख आहे, एका हातात पद्म आहे. पद्म पावित्र्याचं प्रतीक आहे आणि शंख कशाचं प्रतीक आहे तर ज्ञानाचं प्रतीक आहे. कसं? तुम्ही ध्रुव बाळाची गोष्ट वाचा पुराणातली. त्याने जेव्हा शंखाला स्पर्श केला तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. बर. ते ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि मग तो कोण आहे तर तो योगींचा योगी राजा आहे. आणि म्हणून आध्यात्मिक प्रगतीसाठी, अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही त्या योग्याची पूजा करतात. असा तो विठ्ठल आहे. मग तिथं हरिहर, मग ते वरती शिवलिंग आहे, मग तो हरिहर मूर्ती येते. बर. की अर्धा विष्णूची मूर्ती येते आणि अर्ध्या शिवाची पण मूर्ती आपल्याला काही ठिकाणी दिसते. बर. की इकडे मुकुट असतो तर इथे जटा असतात, इकडे शस्त्र असतं, इथं गदा असते तर इथं त्रिशूळ असतो. कारण ह्यात वेगवेगळे भाग झाले ना. विष्णू ओळखायचा असेल तर अवघड आहे. विष्णू शंख चक्र गदा पद्म नाहीये फक्त. आपण आचमन करताना काय म्हणतो? केशवाय नमा, नारायणाय नमा, माधवाय नमा. ही 24 आहेत नावं. शंख चक्र गदा पद्म यांची कॉम्बिनेशन काढली तर ती 24 येतात. बर. ती ज्या हातात जशी असतात त्यानुसार हे 24 अवतार तयार होतात. आता पर्वतीवरचं, आपल्या पुण्यातल्या पर्वतीवरचं जे ते जनार्दन आहे, तर असे प्रत्येक वेगवेगळे अद्भुत. खाली शंख असेल, शंख, त्यानंतर पद्म, चक्र आणि गदा हा बदलला की श्रीकृष्ण बदलला, तो ती मूर्ती वेगळी. असे 24 प्रकार बदलतात. मग या सगळ्यांना एकत्र आणणं, आपण एक आहोत, आपण एकाच याची पूजा करतो, त्या शुद्ध चैतन्यापर्यंत जातो. मग ते शुद्ध चैतन्य काय आहे? मग ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आपण देवापर्यंत पोहोचतो, मंदिराच्या मी सांगितलं मंदिरापर्यंत जातो तर आजूबाजूला हे आपण बघतो ना, ही सगळं जग बघतो ना, ते मिथ्या आहे आणि तेच खरं आहे, आत काहीच दाखवत नाही ना. थोडक्यात काय सांगितलंय की ज्यावेळेस सूर्य आहे आणि सूर्याला तुम्ही बघताय आणि ढग येतात समोर, तर काय होतं? काय म्हणतो आपण? हे सूर्याला झाकलं ढगाने असं म्हणतो. असं होतंय का? नाही, सूर्य तिथंच आहे, तुमच्या दृष्टीला ढग झाकतात. त्याचप्रमाणे शुद्ध चैतन्य, परमतत्व हे एकाच ठिकाणी आहे. परमात्मा हे सगळे एकाच ठिकाणी आहेत, ते तुम्हाला बघत असतात. पण ही जी माया आहे हे ढग आहेत, ह्यांनी तुमची दृष्टी झाकलेली आहे. म्हणजे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या देवतांची पूजा करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, ते एकच कोणाची तरी पूजा करा, तो एकच आहे, सगळे एकच आहेत. करेक्ट. हो की नाही? करेक्ट. मग वेरूळचं मी सांगताना शेवटचं असं सांगतो, रामायण आहे, महाभारत आहे आणि शिव आहे. शंकराचार्यांचा श्लोक आहे, ते म्हणतात हस्तैक्षमाला रुधिकृष्ण तत्वम जिव्हाग्र भागे वर राम मंत्रम. तो कसा आहे? त्याच्या हातात अक्षमाला आहे आणि हृदयात कृष्ण तत्व आहे आणि जिव्हेवर म्हणजे जिभेत राम मंत्र आहे. म्हणजे तो एक आहे, तो वेगळा नाहीये. करेक्ट करेक्ट. तर अमुक
थँक्यू सो मच तू आमच्या स्वीट टॉक्स या पॉडकास्टवर आलास. धन्यवाद. ऍक्च्युली आता तूच जास्त बोललायस त्यामुळे मी कसं आता हा प्रश्न विचारू, पण कसं वाटलं ओव्हरऑल तुला इथे तुझे विचार मांडून आणि सगळं सांगून? उलट मलाच खूप हे झालं की मी फारच बोलतो आहे आणि तुला बोलूच दिलं नाही का काय असं मला वाटलं. पण मला खूपच छान वाटलं. एरवी हा विषय मांडणं एका वेगळ्या ठिकाणी असतं आणि जास्तीत जास्त लोकांना हा विषय समजेल या प्रयत्नाने, म्हणजे मी म्हणतो की एक पेर इतकं जरी मी काहीतरी वेगळं सांगितलं असेल आणि थोडं वेगळं हे असेल तरी मला खूप बरं वाटेल आणि लोकांना ते कळलंय असं मी समजेन. आणि खरंच खूप छान वाटलं. सगळेच पॉडकास्ट खूप छान असतात, त्यातला हा पॉडकास्टही छान होईलच असं अपेक्षा आहे. जास्तीत जास्त लोकांनी शेअर केलं, लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉन क्लिक केलं तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. खरं तर माझ्या बरोबर ज्यावेळेस लोक येतात ते आपल्या आईबाबांच्या वयाचे असतात. हे जास्तीत जास्त युथ पर्यंत पोहोचलं तर मला जास्त आवडेल. तेच ऍक्च्युली मेन टार्गेट आहे आणि मला सगळ्यांना तेच सांगावं असं वाटेल की प्लीज हा जास्तीत जास्त युथ पर्यंत पोहोचवा. आपला ऑडियन्स तर आहेच आहे, आपला एकदम लॉयल ऑडियन्स आहे. सो त्याप्रमाणे आणि अमोकचे जे काही इन्स्टा हँडल आहे, यूट्यूब चॅनल लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. त्याचे हेरिटेज वॉक्स असतात आणि बरेच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, तर त्यासाठी मी अमोकचा नंबर सुद्धा देतो. तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण सगळे मिळून एकदा वेरूळ किंवा मग अशा कुठल्या तरी ठिकाणी एक ट्रिप ऑर्गनाईज करूया, प्लॅन करूया. नक्कीच नक्कीच. सो येस, सो परत एकदा थँक्यू सो मच. तुझं पण खूप खूप धन्यवाद. आणि आमचं स्वीट टॉकचं रिच्युअल आहे त्याप्रमाणे एक आपण